या मुलींनी तर 2024च्या ऑलिम्पिक मधल्या आईस स्केटिंगचं पूर्ण खेळच बदलून काढला। जेव्हा रेस सुरू होते तेव्हा स्केटर्स हळूहळू चालू करतात, कारण त्यांना ही एनर्जी वाचवून ठेवायची असते। शेवटी ते स्पीड पकडतात। पण या 17 वर्षाच्या मुलीच्या मनात काहीतरी वेगळाच विचार चालू होता। तिने सुरुवातीला पूर्ण एनर्जी वापरली, एवढी जबरदस्त स्पीड तिने घेतली की तिने बाकी सगळ्या स्केटर्सला थोड्या सेकंदात मागे टाकून दिलं। ज्यांनी नीट लक्ष दिलं नाही त्यांना असं वाटलं की ही मुलगी लास्ट पोझिशनला आहे का, ही मुलगी कुठेतरी मध्ये आहे का। पण या मुलीची रणनीती वेगळीच होती। ती पुढे जाऊन हळूहळू सर्वांच्या मध्ये मिसळून गेली। आता तिचं मुख्य काम हे होतं की आपल्याला फक्त स्पीड मेंटेन ठेवायचं आहे आणि रेस पूर्ण करायची आहे। जशी रेस संपली पाहणाऱ्याला असं वाटत होतं की ती कुठेतरी खूप मागे आहे, पण रेस संपल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले। ती जिंकली होती कारण की ऑलरेडी ती एक लॅप बाकीच्यांपेक्षा पुढे होती। म्हणून जर आपल्याला जीवनामध्ये यश हवं असेल तर आपल्याला फास्ट स्टार्ट करणं हे गरजेचं आहे। यूपीएससी एमपीएससी क्षेत्रात हे 100% खरं आहे। जर तुम्हाला 2026चा यूपीएससीचा अटेम्प्ट द्यायचा असेल तर तुम्हाला आजपासून अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत फक्त 9 रुपयामध्ये गुरुचिंतन करंट अफेअर्स बॅच। या बॅचमध्ये प्रिलिम्स आणि मेन्सचे सगळे करंट अफेअर्स तुमचे कव्हर होतील आणि तुम्ही त्या मुलीसारखं बाकीच्यांपेक्षा रेसमध्ये खूप पुढे निघून जाल आणि यूपीएससी मध्ये तुम्हाला यश मिळेल।